नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या ज्या काही जीवनामध्ये इच्छा असतील त्या पूर्ण होऊन देत. कारण तुमची इच्छा पूर्ण झाली तरच खरं अर्थानं माझी पण तुमच्या आशीर्वादानं इच्छा पूर्ण होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मागताना तुमच्यासाठी मागितलं तर माझ्या बी पदरात काही फुल ना फुलाची पाकळी पडू शकते. तर आजच्या व्हिडिओचा विषय थोडासा वेगळा आपण घेतलेला आहे. काय होतं आहे जीवनामध्ये मित्रांनो, आपण जीवन जगत असताना आपण कुठल्या आईवडिलांच्या पोटी जन्माला येतो हे आपलं प्रारब्ध असतं. आणि ह्या प्रारब्धाबरोबरच आपण श्रीमंताच्या घरी जन्माला यायचं का गरिबाच्या घरी जन्माला यायचं हे आपण आपलं प्रारब्ध हे ठरवत असतं. आणि त्या प्रारब्धाला टक्कर देण्याची ताकद मात्र आपल्यात असते. पण आपल्या हातात हे नसतं की गरिबाच्या घरात जन्माला यायचं का श्रीमंताच्या घरात जन्माला यायचं. पण महत्त्वाची गोष्ट आहे, जरी तुम्ही श्रीमंताच्या घरी जन्माला आला तर हे तुमच्या प्रारब्धाची नशिबाची गोष्ट असते. पण एखाद्या गरिबाच्या घरी जन्माला जरी आला तरी स्वाभिमानाची गोष्ट असते. कारण जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरिबाच्या घरी जन्माला येऊनसुद्धा गरिबीतच राहणे हे पाप आहे मित्रांनो. कारण गरिबाच्या जन्माला जरी आला तरी श्रीमंत होण्याची स्वप्न आणि तुमचं धाडस हे पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही गरिबीतनं श्रीमंतीकडे वाटचाल करताय त्यावेळी खरोखर पुण्याचा मार्ग तुम्ही पकडत असता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं हेच पाहणार आहोत की जरी आपण गरिबीच्या घरी जन्माला आलो तरी पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही जगतानाच असं श्रीमंतासारखं जगलं पाहिजे. तुम्ही आयुष्यामध्ये ठरवलं पाहिजे की तुम्ही आधीच श्रीमंत आहात आणि श्रीमंताचे विचार तुमच्या मनामध्ये कायम रुजले पाहिजेत. आणि श्रीमंतीचा देखावा करण्यापेक्षा श्रीमंतीचे मनामध्ये विचार जर तुमचे असतील तर श्रीमंत व्हायला फार वेळ लागत नाही. जर तुम्ही तुमच्या प्रारब्धाला जर कायम दोष देत असाल की मी गरीब घरात का जन्माला आलो तर हे तुमचं खरोखर पाप आहे. कारण तुम्ही कुणाच्या घरात जन्माला आला किंवा गरिबी जन्माला आला हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचा विचार करताय. त्या विचार तुमचे गरीब असता कामा नयेत, विचार तुमचे श्रीमंत पाहिजेत. त्यामुळे गरिबीच्या घरात जरी जन्माला आला तर पैसा हा आपण मिळवू शकत असतो. त्यामुळं ज्या आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला आलो ते खरोखर आईवडील हे दैवता समानच असतात. आणि आपलं श्रेष्ठ धन कोण असेल तर आपल्या जीवनातलं फार महत्त्वाचं धन जे आहे, ज्याने आपल्याला हे जग दावलं ते आपले आईवडील आहेत. फक्त तुम्ही विचार करण्याची प्रवृत्ती जर तुमची श्रीमंतीची असेल आणि स्वतःला तुम्ही आधी श्रीमंत समजत असाल तर अतिशय आयुष्य सुंदर आहे. जर आपल्याला श्रीमंतीमध्येच जर जगण्याचा मोह असेल किंवा आपलं ध्येय प्रेरणा असेल तर तुम्ही मित्रांनो एक फार महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचं आहे. तुम्हाला जर श्रीमंतीच्या मार्गावर जर चालायचं असेल आणि तुम्ही कितीही गरीब असाल तर तुम्हाला एक डायरी मेंटेन करावी लागणार आहे किंवा एक नोटबुक घालावं लागणार आहे. आणि दररोज तुम्हाला सकाळी उठल्यानंतर त्या कागदावर एक वाक्य लिहिणं फार महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. फक्त ते वाक्य अशा पद्धतीने लिहा की मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे. 1 ते 5 वेळा जर ही अशा पद्धतीनं वाक्य लिहिली तर त्याच्या ज्या वेव्ज आहेत त्या तुमच्या जीवनामध्ये तुमच्या विचारावर फार मोठा परिणाम करत असतात. आणि तुम्ही गरिबीचा जो विचार करत आहात तो संपूर्णपणे विचार तुमच्या मनामधून जात असतो. आणि श्रीमंतीचे विचार तुमच्या मनामध्ये ज्यावेळी येतात त्यावेळी तुमच्याबरोबर असणारे तुमचं मित्र, परिवार आणि समाज ह्या संगत गुणाचा तुमच्यावर फार मोठा परिणाम होत असतो. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही डायरीवर मी श्रीमंत आहे हे लिहिणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे जीवन जगत असताना प्रत्येक वेळी काही नाही खर्च दररोज हा येतच असतो. आणि आपण ज्यावेळी एखादा खर्च येतो, मोठा खर्च येतो, लहान खर्च असतील, दररोजच्या जीवनामध्ये अनेक खर्च करावे लागतात, महिन्याचा बाजार असतो. अशा पद्धतीनं जे वेगवेगळे आपण खर्च करत असतो त्या खर्चावर कधीही रागावू नका. कारण खर्च हा होणारच. माणसाचा पैसा कधी खर्च होतो? ज्यावेळी त्या माणसाकडे पैसे असतात त्यावेळी पैसे खर्च होतात. त्यामुळे खर्चावर अजिबात रागावू नका. का रागावू नका?
तर जोपर्यंत तुमचा खर्च होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे कसं मिळवायचं हे समजत नाही. त्यामुळं खर्चावर अजिबात रागावू नका. तुम्ही खर्चाचे आभार माना शिका की माझ्याकडं खर्च होतोय. तुमच्याकडे ज्यावेळी खर्च होतोय त्यावेळी लक्षात घ्या की तुमच्याकडे पैसे कुठून ना कुठून तरी येतात आणि तुम्हाला पैसे मिळवण्याचा चांगला मार्ग मिळत आहे आणि मिळणार पण आहे. त्यामुळं खर्चावर अजिबात रागावू नका. खर्चाचे आभार माना की तुमच्याकडं खर्च होत असतात. पैसे जे जात असतात त्या पैशाला कुठंही अडवू नका. मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, कोणताही खर्च करा, पैशाला अजिबात अडवू नका. त्या पैशाला वाहू द्या. पैसा जर वाहत राहिला तरच तुमच्या जीवनामध्ये खळखळाट पैशाचा हा कायम राहणार आहे. पैसे येऊन साठवून पैसे साठत नाहीत, पैसा मोठा होत नाही. पैसा जसा वाहत राहील त्या पद्धतीनं पैशाला वाहू द्या. त्यामुळे तुमच्या जीवनात चांगल्या पद्धतीनं प्रगती होऊ शकते. तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्वतःला श्रीमंत आहे असं समजत नाही तोपर्यंत तुमच्याकडं श्रीमंतीचे वेव्ज विचार येणार नाहीत. त्यामुळं गरिबीकडे दुर्लक्ष करा आणि श्रीमंतीमध्ये जगण्याचा प्रयत्न करा. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जीवनामध्ये तुमची जी स्वप्न आहेत, मग तुमची गाडीची असतील, बंगल्याची असतील, तुम्ही मनामध्ये तुमच्या घर झालं पाहिजे. चांगल्या पद्धतीनं तुम्ही कसल्या पद्धतीचा बंगला बांधला पाहिजे, कोणत्या पद्धतीचा बंगला बांधण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, हे तुमच्या मनामध्ये ज्यावेळी चित्र निर्माण होईल. तुम्हाला कोणती चारचाकी मोठी गाडी घ्यायची आहे हे ज्यावेळी तुमच्या मनामध्ये चित्र तयार होईल, असे चित्र ज्यावेळी घराचे आणि गाडीचे स्वप्न तुमच्या मनामध्ये येतील त्यावेळी तुमचे विचार हे त्या गाडीच्या आणि घराच्या दिशेनं वाहू लागतील आणि त्या पद्धतीनं तुम्हाला श्रीमंतीचं ज्यावेळी तुमच्या मनामध्ये विचार येतील त्यावेळी तुम्ही श्रीमंतीकडे वाहण्याचा जाण्याचा प्रयत्न मित्रांनो करत राहणार आहे. त्यामुळं मनात फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही गाडीची तुमच्या घराची स्वप्न ही तुम्ही बाळगले पाहिजे आणि मनामध्ये फार कमतरता तुम्ही समजू नका. आज पैसे नसतील उद्या येणार, पण मनामध्ये आपल्याला वाटते की मी एवढी गाडी मोठी घेऊ शकत नाही, एवढं घर बांधू शकत नाही, पण तुम्ही बांधू शकताय. मनामध्ये तुमच्या कमतरता ठेवू नका. मन समृद्ध करा की नाही मला उद्या गाडी घ्यायचीच आहे, मला उद्या घर बांधायचंच आहे. हे जर मनामध्ये तुम्ही कमतरता ठेवली तर तुम्ही काही करू शकणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही मनानं समृद्धी व्हाल की मला ह्या पद्धतीनं घर बांधायचं आहे, गाडी घ्यायचं आहे, त्यावेळी 100% तुम्ही त्या दिशेनं ज्या समाजामध्ये ह्या निसर्गामध्ये जे तुम्ही मागताय ते तुमच्याकडे यायला चालू करतं आणि तुम्ही म्हणताय की मला मिळत नाही त्यावेळी ते जायला चालू होतं. त्यामुळे तुम्ही मागण्याचा प्रयत्न करा. ह्या निसर्गामध्ये फार मोठी शक्ती आहे. ते तुमच्याकडे जे मागत असता उशिरा का नसताना ते मिळत असतं. त्यामुळं तुम्ही काय मागता हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या जीवनावर आणि जगण्यावर आणि तुमच्या विचारावर जर तुम्ही विश्वास जर ठेवला असा तर श्रीमंती ही तुमच्याकडे ओढत येते. मित्रांनो, या वेव्ज निसर्गामध्ये अशा काही आहेत की तुम्ही जे प्रामाणिकपणे मागता आणि 100% मागता त्यावेळी तुमच्याकडे ते चालत येतात. श्रीमंतीचा फार मोठा हा उपाय आहे. तुम्ही श्रीमंत आहे हे आधी स्वतःला समजा. श्रीमंतीच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करण्याला शिका आणि श्रीमंती जर तुमच्याकडं चालत ही येणार म्हणजे येणारच. कारण तुम्ही श्रीमंतीच्या मार्गावर आहात. तुम्ही ज्यावेळी मनामध्ये कुठल्याही कमतरता तुम्ही बाळगून घ्या, मनानं समृद्ध व्हा आणि श्रीमंतीच्या मार्गावर जर चालत राहिला असा तर एक दिवस तुमच्याकडं गाडी, बंगला आणि तुमचे जे स्वप्न आहेत श्रीमंतीची ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो. त्यामुळं आपले विचार हे श्रीमंतीचे विचार पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.